नमस्कार, मी सौ पांडव AS सहाय्यक शिक्षिका। माझे व्हिडिओ आवडल्यास माझ्या माय एज्युकेशन या चॅनलला सबस्क्राईब व लाईक करायला विसरू नका। Standard 10 Subject Science and Technology Chapter 2 Life Processes in Living Organism Part 4 विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वी मधील विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयातील दुसरे प्रकरण सजीवातील जीवन प्रक्रिया भाग 1 याच्या चौथ्या भागाचा सविस्तर अभ्यास करणार आहोत। Let us see meiosis. Meiosis part 1. Meiosis is completed through two stages. Those two stages are meiosis first and meiosis second. अर्धसूत्री विभाजन दोन टप्प्यामध्ये पूर्ण होते। ते दोन टप्पे म्हणजे अर्धसूत्री विभाजन भाग 1 आणि अर्धसूत्री विभाजन भाग 2. In meiosis first, recombination or crossing over occur between homologous chromosomes, and thereafter those homologous chromosomes, not sister chromatids, are divided into two groups, and thus two haploid cells are formed. या ठिकाणी अर्धसूत्री विभाजन भाग 1 मध्ये सजातीय गुणसूत्रामध्ये जनुकीय विचरण म्हणजेच जनुकीय पुनःसंयोजन होते आणि नंतर ती सजातीय गुणसूत्रे अर्ध गुणसूत्र जोडी नव्हे 2 संचामध्ये विभागली जाऊन 2 एकगुणी पेशी तयार होतात। Let us see the diagram of meiosis part 1. There are 5 phases from 1st to 5 in prophase first. Look at the diagram carefully. पहा मित्रांनो, अर्धसूत्री विभाजनामध्ये याच्या प्रोपेजच्या पहिल्या भागामध्ये एकूण आपणाला 5 भाग किंवा 5 टप्पे पाहायला मिळतात। त्याचे बारकाईने निरीक्षण करा। Let us see the diagram of metaphase first. पहा, मेटाफेज फर्स्ट या आकृतीमध्ये कशा पद्धतीने या ठिकाणी रचना झालेली आहे। Let us see the diagram anaphase first and telophase first. या दोन्ही आकृत्यांचे काळजीपूर्वक निरीक्षण करा आणि या ठिकाणी होणाऱ्या बदलांचा अभ्यास करा। Now let us see meiosis part 2. चला तर अर्धसूत्री विभाजनाचा अभ्यास करू। meiosis second is just like mitosis. अर्धसूत्री विभाजनाचा भाग 2 हा जणू काही सूत्री विभाजनासारखाच असतो। In this stage, the two haploid daughter cells formed in meiosis first undergo division by separation of recombined sister chromatids and 4 haploid daughter cells are formed. या ठिकाणी भाग 1 मध्ये तयार झालेल्या दोन्ही एकगुणी पेशीतील पुनःसंयोजित अर्धगुणसूत्र जोड्या वेगळ्या होऊन त्या पेशी विभाजित होतात व त्यापासून 4 एकगुणी पेशी तयार होतात। In this type of the cells, 4 haploid, that is N daughter cells are formed from 1 diploid, that is 2N cells. During this cell division, crossing over occurs between the homologous chromosomes and thereby genetic recombination occurs. या ठिकाणी या पेशी विभाजनाच्या पद्धतीमध्ये एका द्विगुणित म्हणजेच 2N म्हणजेच त्याला आपण डिप्लॉइड असे म्हणतो पेशीपासून 4 एकगुणित म्हणजेच N की ज्याला आपण हॅप्लॉइड असं म्हणतो या पेशी तयार होतात। या पेशी विभाजनाच्या वेळी समजातीय म्हणजेच होमोलॉगस गुणसूत्रामध्ये
पारगती की ज्याला आपण क्रॉसिंग ओव्हर असं म्हणतो होऊन जनुकाचे पुनःसंयोजन म्हणजेच रिकॉम्बिनेशन होते. ड्यू टू दिस ऑल द 4 डॉटर सेल्स आर जेनेटिकली डिफरंट फ्रॉम पॅरेंट सेल अँड फ्रॉम इच अदर 2. या ठिकाणी तयार होणाऱ्या 4ही जन्य पेशी म्हणजेच नवजात पेशी म्हणजेच डॉटर सेल्स जनुकीय दृष्ट्या जनक पेशीपेक्षा म्हणजे पॅरेंट सेलपेक्षा आणि एकमेकापेक्षा पूर्णपणे वेगवेगळ्या असतात. लुक ॲट द डायग्राम प्रोफेज सेकंड अँड मेटाफेज सेकंड. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रोफेज सेकंड अँड मेटाफेज सेकंड यामध्ये कशा पद्धतीने बदल होतो याचा काळजीपूर्वक निरीक्षण करून अभ्यास करा. Let us see the diagram of anaphase second. या anaphase second यामध्ये कशा पद्धतीने बदल झालेला आहे तो काळजीपूर्वक पहा. Let us see the diagram of telophase second. या telophase second मध्ये कशा पद्धतीने गुणसूत्रांची रचना झालेली आहे ते काळजीपूर्वक पहा. Let us all the phases of mitosis in ओनियन रूट टीप. समोर दिलेल्या आकृतीमध्ये आपणाला कांद्याच्या मुळाच्या टोकाकडील भागांच्या पेशी पाहायला मिळतात. या पेशींच्या मध्ये सूत्री विभाजनाचे विविध टप्पे आकृतीच्या साहाय्याने दाखवलेले आहेत. ते काळजीपूर्वक अभ्यासा आणि समजून घेण्याचा प्रयत्न करा. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अशा प्रकारे इयत्ता 10वी मधील दुसरे प्रकरण द लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम याचा सविस्तर अभ्यास केला.